ॲनेस्थेटिस्ट. तर मित्रांनो, ॲनेस्थेटिस्ट हा आपण असं म्हणू शकतो एक पडद्यामागचा कलाकार किंवा पडद्यामागचा पहारेकरी. अनस्थेशियामध्ये 3 वर्षाची डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन इन मेडिकल. सो दॅट वॉज अनस्थेशिया. सो आय चोज अनस्थेशिया इन द सेन्स की एकतर ते खूप चॅलेंजिंग होतं. पण त्या पेशंटला जिवंत ठेवायचं, त्याचे सगळे व्हायटल्स पॅरामीटर्स चालू ठेवायचे. आम्ही त्याला तारेवरची कसरत म्हणतो, किंवा रक्तातलं ऑक्सिजन प्रमाण हे सुद्धा आम्हाला त्या रेंजमध्येच ठेवावं लागतं. ऑपरेशन झाल्यावर भुलेतनं व्यवस्थित बाहेर आलंय, त्यांना चक्कर येत नाहीये, उलट्या होत नाही, पायाला खूप लागलंय, इन्फेक्शन झालंय, तर पाय शरीरापासून वेगळं करणं, की त्याची फिजिओलॉजी काय आहे, म्हणजे नॉर्मल काय आहे याचा अभ्यास करणं पण आम्हाला गरजेचं असतं. म्हणजे अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे समजा, ते किती लवकर करायचं आहे, त्याच्यात आपण एक 6 ते 8 तास 10 तास थांबू शकतो. मग अशा वेळेला तेवढ्या वेळेतच ते फिजिओलॉजी नॉर्मलला आणायची. म्हणजे ऑक्सिजन असतं, एअर असतं आणि काही ॲनेस्थेटिक एजंट असतात, जे वेपराईज करून आम्ही पेशंटच्या श्वासामध्ये फुफ्फुसामध्ये सोडतो. पण अदर दॅन सर्जरी सुद्धा आपले खूप सारे रोल्स आहेत. ॲनेस्थेटिस्ट इज द ओनली मेडिकल पर्सन, आय विल से, which has his presence, his or her present in every corner of the hospital. नमस्कार मित्रांनो, चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, कल्पना करा, आपल्यापैकी कोणीतरी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे ऑपरेशनसाठी. आपण स्वतः किंवा आपल्या फॅमिलीमधलं एखादा कोणतरी मेंबर, मित्र. तर जेव्हा एखादं ऑपरेशन असतं तेव्हा कल्पना करा काय होतं. आपल्याला आदल्या दिवशीच हॉस्पिटलच्या रूममध्ये ॲडमिट केलं जातं. वेगवेगळ्या लॅब टेस्ट केल्या जातात, ब्लड टेस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात. ऑपरेशन हे जनरली दुसऱ्या दिवशी सकाळी असतं लवकर, त्यामुळे आपल्याला पहाटे लवकर उठवलं जातं. आदल्या दिवशी रात्री 8-8:30ला जेवण केलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं सांगितलं जातं की काहीही खायचं नाही आहे कारण ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला हॉस्पिटलचे कपडे चढवले जातात आणि थोड्या वेळाने ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. आता ऑपरेशन थिएटरमधली परिस्थिती तर अजूनच थोडीशी भयावह असते, कारण तिकडे जितके लोक असतात सगळ्यांनी मोठमोठे मास्क घातलेले असतात, निळ्या रंगाचे, पिंक कलरचे, हिरव्या रंगाचे झगे घातलेले असतात, डोक्यावर पण एक टोपी असते, वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंट्स असतात आजूबाजूला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप स्ट्रॉंग AC असतं. त्याच्यात आपला तो हॉस्पिटलचा जागा आपल्याला त्या मास्कमुळे आणि त्या टोप्यांमुळे हे कळत नसतं की नक्की आपले डॉक्टर कुठले. तर अशा त्या वातावरणात एकतर आपलं BP कमी होतं, जास्त होतं, हृदयाचे ठोके धडधड धडधड होत असतात, भीती वाटत असते, थोडीफार नर्वसनेस असतो. आणि अशा त्या सगळ्या वातावरणामध्ये अचानक आपल्याजवळ एक माणूस येतो, आपला हात धरतो आणि म्हणतो, नमस्कार, माझं नाव सो अँड सो आहे, घाबरू नका, आता थोड्याच वेळात तुम्हाला एक इंजेक्शन देणार आहे आणि तुम्हाला आपसुकच झोप लागेल. मग तो असंही विचारतो, तुमचं नाव काय, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता, आणि असं करता करता आपल्याला आपसुकच झोप लागून जाते. तर ह्या अशा सगळ्या भयावह वातावरणामध्ये हा माणूस जो येतो, एक देवदूतासारखा जो आपल्याला धावून येतो, तो असतो भूलतज्ञ, किंवा आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो ॲनेस्थेटिस्ट. तर मित्रांनो, ॲनेस्थेटिस्ट हा आपण असं म्हणू शकतो एक पडद्यामागचा कलाकार किंवा पडद्यामागचा पहारेकरी, जो थ्रूआउट दी ऑपरेशन आपला श्वासोच्छ्वास बरोबर चालू आहे की नाही, आपलं BP व्यवस्थित आहे की नाही, आपल्या ऑक्सिजनची लेवल बरोबर आहे की नाही, आपण कम्फर्टेबल आहोत की नाही, आणि अजून ऑपरेशनशी रिलेटेड जितक्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सर्वांवर अगदी सेकंड टू सेकंड लक्ष ठेवून असतो. तो हा असा देवदूत आपण म्हणू शकतो, तो असतो ॲनेस्थेटिस्ट. आज आपल्या पॉडकास्टवर आपण एक ॲनेस्थेटिस्ट डॉक्टरांना बोलावलेलं आहे, त्या म्हणजे डॉक्टर वर्षाली केनिया. तर मॅडम, आपलं खूप मनापासून स्वागत आमच्या पॉडकास्टवर. तर डॉक्टर केनिया या जवळजवळ 25 वर्ष या प्रॅक्टिसिंग ॲनेस्थेटिस्ट आहेत. त्यांनी आजपर्यंत
हजारो वेगवेगळी ऑपरेशन्स परफॉर्म केलेली आहेत. परफॉर्म केली म्हणण्यापेक्षा असिस्ट केलेली आहेत. ॲज अन ॲनेस्थेटिस्ट त्यांचा रोल राहिलेला आहे. खूप कॉम्प्लेक्स अशी वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स त्यांनी जवळून सपोर्ट केलेला आहे. आता सध्या त्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये ॲनेस्थेशिया विभागाच्या HOD आहेत, प्रमुख आहेत. तर डॉक्टर, परत एकदा मनापासून स्वागत. तर आता हा जो असा ॲनेस्थेशिया असा एक महत्त्वाचा जो विषय आहे, जो आज आपण थोडासा आपल्याकडनं जाणून घेणार आहोत. तर मला पहिले तुमच्याकडनं हे ऐकायला आवडेल की तुमची ही जी जर्नी आहे, 25 वर्षाची जर्नी, ती कशी सुरू झाली आणि तुम्ही ॲनेस्थेशिया हे फील्ड कसं निवडलं? प्रथमतः सर्वांना नमस्कार. हो, माझं साधारण 25 वर्ष झालेत. तर ॲक्च्युली माझं जर्नी झाली सुरुवात ती मी म्हणेन शाळेपासून. माझा जन्म तालुका प्लेसमधला आहे, सातारा जिल्ह्यातला. तेव्हापासून म्हणजे शाळेतलं जे वातावरण आणि शिक्षण जे मिळालं तेव्हापासून मला एकच ध्येय होतं की आय विल गो इन मेडिकल. म्हणजे मला मेडिसिनच करायचं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग इन मेडिसिन 2 ब्रांचेसपैकी मी तेव्हापासून, आणि त्याच्यानंतर 11वीपासून वडिलांचा सपोर्ट, मी पुण्याला आले आणि तिथून मग माझी जर्नी मेडिकल फील्डची सुरू झाली. सो 11th-12th पासून मी पुण्याला आहे. घरच्यांचा सपोर्ट, वडिलांचं माझ्यावरचा विश्वास, त्या काळात तालुका प्लेसमधनं शहराच्या ठिकाणी जाणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. बिकॉज पुणे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम मराठी, इंग्लिश आणि सायन्स, ह्या सगळ्यांचा ताळमेळ, प्लस विथ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड, करेक्ट, टू ॲडजस्ट इन दिस सिच्युएशन वॉज रिअली चॅलेंजिंग फॉर मी ऑल्सो आणि माझ्या घरच्यांना पण. तेव्हा फोन नाही, ट्रान्सपोर्टची व्यवस्था तेवढी नाही. सो दॅट फ्रॉम तेव्हापासून जे ध्येय होतं त्याच्या पुढे बघून मी आत्तापर्यंतची जर्नी किंवा शिक्षणाची जर्नी म्हणू आपण. म्हणजे तुम्ही शाळेपासनं जे स्वप्न पाहिलं होतं ते शाळेपासनं ते ॲक्च्युअली 11वी-12वी मेडिकल कॉलेज आणि तालुका प्लेसमधनं पुण्यात येऊन राहणं आणि थोडा एक जो सोशो इकॉनॉमिक जो फरक असतो त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून आपलं ध्येय कुठेही न सोडता शेवटपर्यंत ते पूर्ण करणं, बरोबर, हे मला वाटतं एक खूप रिमार्केबल मी समजते. आणि थोडंसं सेवा असा शब्द नाही, पण थोडंसं ह्युमन बिईंगसाठी काहीतरी करायचं. म्हणजे लेट मी सर्व्हिस टू ह्युमन बिईंग थ्रू मेडिसिन, असा एक माझा कल्पना होती तेव्हा, म्हणजे किंवा ते एक स्वप्न होतं. राईट. सो इट वेंट थ्रू. माझं BJ मेडिकलमधनं शिक्षण झालं. 5.5 वर्षाचं MBBS केलं मी हॉस्टेलवर राहून, आणि त्याच्यानंतर अनस्थेशियामध्ये 3 वर्षाची डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन इन मेडिकल. सो दॅट वॉज अनस्थेशिया. सो लाईक एनी अदर सर्जन म्हणा, फिजिशियन म्हणा, इनिशियल 5.5 इयर्स सगळ्यांना सेम असतात आणि मग प्रत्येकजण आपापलं पोस्ट ग्रॅज्युएशन निवडतं. सो आय चोज अनस्थेशिया इन द सेन्स की एकतर ते खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला ते ऑपरेशन जाणू न देणं, करेक्ट, इन्क्लुडिंग पेन, पण ॲट द सेम टाइम ऑपरेशन संपल्यावर तो हसत उठतोय किंवा चालत घरी जातो नेक्स्ट डे, 3rd डेला. इट वॉज रिअली म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. सो दॅट अट्रॅक्टेड मी अ लॉट की व्हॉट मेक्स दॅट पर्सन स्लीप अँड देन अवेक. म्हणजे ह्या गोष्टी अशा जादूसारख्या कशा होत आहेत, आणि म्हणून अनस्थेशिया ही फील्ड मी तेव्हा निवडली. हां, तर थोडंसं क्रूड भाषेत सांगायचं म्हणजे जेव्हा एखादी सर्जरी चालू असते, सपोज हार्ट सर्जन असेल, किडनी असेल, कुठल्या एका पर्टिक्युलर पार्टची सर्जरी असेल, तर तो सर्जन त्या पार्टची सर्जरी करत असतो, पण त्या पेशंटला जिवंत ठेवायचं, त्याचे सगळे व्हायटल्स पॅरामीटर्स चालू ठेवायचे आणि तो शेवटपर्यंत व्यवस्थित म्हणजे भूल तुमची जी आहे त्यातनं उठून बाहेर पडून चालत घरी गेला पाहिजे. ही मला वाटतं खूप मोठी जबाबदारी अनेस्थेटिस्टवर थ्रूआउट असते. आम्ही त्याला तारेवरची कसरत म्हणतो. करेक्ट. सो इफ दॅट बॅलन्सिंग ॲक्ट, सो त्या तारेवर चालताना थोडं सुद्धा इकडे तिकडे बॅलन्स झाला, सो इट इज गोइंग टू अफेक्ट द लाईफ किंवा कॉम्प्लिकेशन्स. करेक्ट. सो इट्स सो
अगदी स्ट्रिक्टली त्या ह्याच्यातच म्हणजे ब्लड प्रेशर म्हणा, पल्स रेट म्हणा, म्हणजे हृदयाचे ठोके म्हणा, श्वास घेण्याचं म्हणा, युरिन आउटपुट म्हणा किंवा रक्तातलं ऑक्सिजन प्रमाण, राईट. हे सुद्धा आम्हाला त्या रेंजमध्येच ठेवावं लागतं. इफ इट फॉल्स ऑन आयदर साईड, जास्त किंवा कमी, देन कॉम्प्लिकेशन्स किंवा भुलेतनं लवकर न येणं किंवा त्रास होणं येताना, भुलेच्या बाहेर येताना, ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायला लागतं. ओके. सो थ्रू आउट द सर्जरी, इनफॅक्ट मी म्हणेन त्याच्या आधी सुद्धा, म्हणजे सर्जन कम्स अँड ऑपरेट्स अँड गोज, डोंट आउट, त्यांचंही चॅलेंजिंग आहे, पण त्याच्या आधी त्यांच्यासाठी हे पेशंट प्रिपेअर करणं विथ अदर, म्हणजे जे बॉडीतले बाकीचे जे काही डिसिजेस आहेत त्यांना समतोल प्रमाणात करून आणून मग सर्जनला ते ऑपरेट करण्यासाठी देणं, ह्या सगळ्या गोष्टी मिळून, आणि मग नंतर सुद्धा की ऑपरेशन झाल्यावर भुलेतनं व्यवस्थित बाहेर आलंय, त्यांना चक्कर येत नाहीये, उलट्या होत नाहीये, दुखत नाहीये, आणि प्लस त्यांचं ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके, श्वास हे सगळं योग्य प्रमाणात आहे, हे जेव्हा आम्ही 100% खात्री करतो तेव्हाच मग आम्ही त्यांना रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करतो. तर मॅम थोडंसं आता तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की ॲनेस्थेशिया हा जो, हे जे सायन्स आहे हे किती जुनं आहे, याचा सर्वात पहिले कधी वापर झाला, आणि मला वाटतं ॲनेस्थेशिया जेव्हा नव्हता त्याच्या आधीसुद्धा सर्जरीज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात होतच असतील, हो, तर मग तेव्हा हे कसं होत होतं? ॲक्च्युली ॲनेस्थेशियाची सुरुवात 1900 शतकातली आहे, म्हणजे 1850च्या दरम्यान. त्याच्या आधी सर्जरीज होत होत्या, पण दोन सर्जरीज म्हणजे फक्त आवश्यकतेच्या ज्या असतील त्याच. म्हणजे आता पायाला खूप लागलंय, इन्फेक्शन झालंय, तर पायच शरीरापासून वेगळं करणं, म्हणजे इतक्या Okay. ड्रास्टिक, म्हणजे तशाच Extreme टाईपच्या एकदम. एक्स्ट्रीम, हो, तशाच सर्जऱ्या. किंवा एखादा भाग सडला आहे तर तो कापून टाकून देणे, त्याच्यावर रिपेअरिंग, म्हणजे सर्जरी पण तेवढी प्रगत नव्हती, आणि प्लस देअर वॉज नथिंग की पेशंट झोपेल किंवा त्याचं पेन कमी होईल. सो अशा प्रकारच्या सर्जरीज, आणि नॅचरली तेव्हा भूल हा प्रकार नव्हत्यातलाच जमा आहे. मग अशा वेळेला पेशंटला पकडून ठेवणे, मग ती सर्जरीचं स्किलपेक्षा किती सर्जरी लवकरात लवकर करता येईल, सो दॅट द पेशंट विल हॅव लेस अँड लेस पेन, बापरे. हा प्रकार होता. सो हातपाय बांधून ठेवणे, पकडून ठेवणे, आणि जे काही शरीर काढायचं आहे तेवढा भाग करणं, म्हणजे तुम्ही म्हणलं अगदी एसेन्शियल, की एसेन्शियल, आता ॲब्सोल्युटली, हो, लाईफ सेव्हिंग, Life हे जर saving. झालं नाही तर पेशंट जगणार नाही, येस. अशीच अशीच सर्जरी फक्त surgery होत होती. होती पूर्वी. मग थोड्या दिवसानंतर काही मेडिसिन्स असेल, आपण अफू ऐकलेलं असतं आपल्याला, हो, ते हो. अफू देऊन मग सर्जरी, पण इट वॉज व्हेरी क्रूड मेथड. झाडपाला किंवा अशातनं जे अफू सारख्या औषधं देऊन मग ती सर्जरी, पण दॅट वॉज ऑल्सो व्हेरी क्रूड मेथड. मग देन 1846ला जी क्रांती झाली आपण म्हणू ॲनेस्थेशियामध्ये, त्याच्यानंतर आत्तापर्यंत ॲनेस्थेशिया हे तुफान वेगाने वाढत चाललंय. सो लास्ट 100 years इट्स रीच्ड ऑलमोस्ट वी वुड से 300 or 400 times more advanced than it was then there. ओके. मॅम एक छोटासा पॉईंट तुम्ही बोलता बोलता जे सांगितलं की तुम्ही जे MBBS नंतर MD जे करावं लागतं 3 वर्षाचं, जसं गायनेकॉलॉजी असेल, पेडियाट्रिक्स असेल, तसं ॲनेस्थेशियामध्ये सुद्धा MD ही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं. तर हे सुद्धा 3 वर्षाचंच कोर्स असतो. हे सुद्धा 3 वर्षाचंच असतं. ज्याप्रमाणे सर्जन किंवा गायनेकॉलॉजिस्टचा अभ्यासक्रम असतो तेवढाच अभ्यासक्रम याच्यातही असतो. इनफॅक्ट मी म्हणेन की गायनेकॉलॉजिस्ट विल हॅव देअर ऑर्गन्स तिथेच त्यांचं जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट, बट ॲज अ ॲनेस्थेशियोलॉजिस्ट वी हॅव टू सी द होल बॉडी अँड वी हॅव टू मेंटेन दॅट, म्हणजे पूर्ण बॉडीचं समतोल प्रमाण ठेवणं हे आमचं कार्य असतं. सो तो समतोल प्रमाण ठेवण्यासाठी त्याची फिजिओलॉजी काय आहे, म्हणजे नॉर्मल काय आहे, याचा अभ्यास करणं पण आम्हाला गरजेचं असतं. सो जे आम्ही MBBSच्या 4.5 वर्षात शिकत असतो त्याचंच रिव्हिजन परत, आणि त्याचंच ॲप्लिकेशन. जेव्हा तुम्हाला नॉर्मल माहीत असेल तरच ॲबनॉर्मल कळेल. करेक्ट. सो नॉर्मलचा परत अभ्यास करून त्याच्यात अजून डेप्थमध्ये जाऊन मग पुढचा अभ्यासक्रम ॲनेस्थेशियाचा असतो. सो टॉप टू टो सगळ्या सिस्टम आम्हाला माहिती असाव्या लागतात. ब्रेन असो, हार्ट असो, किडनी असो किंवा व्हॉटएव्हर. तर त्या सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करून मग त्याच्यावर ॲनेस्थेशियाचा काय इफेक्ट होतो, सर्जरीचा काय इफेक्ट होतो, आणि मग त्याच्यात आपला रोल काय आहे, राईट. आणि
तसा तो पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि तसा. जसं तुम्ही सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या सर्जरीमध्ये तुम्हाला असिस्ट हो. करावं लागू शकतं, Right. तर त्यामुळे तुम्हाला सगळेच म्हणजे फिजिओलॉजी जशी Yes. तुम्ही सांगितली की नॉर्मल काय हे कळल्यावर मगच ॲबनॉर्मल काय हे Abnormal. कळणार, हे बरोबर. मला वाटतं खूप महत्त्वाचं तुम्ही Yes. वाक्य सांगितलं. ओके, तर आता तुमच्या बोलण्यात हे आलं की तुमचा रोल हा सर्जरीच्या आधीच सुरू होतो. हो. तर मग आम्हाला थोडं प्रेक्षकांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा हे आता म्हणजे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की नक्की तुमचा रोल कसा सुरू होतो, सर्जरीमध्ये तुम्ही काय करता, म्हणजे आता ॲनेस्थेटिस्ट तिकडे आहे, भूलतज्ञ आहे असं आम्हाला कळतं. जसं मी सांगितलं, कधीच त्यांचं तोंड दिसत नाही किंवा सर्जरी होऊन गेल्यावर सुद्धा आपण जेव्हा फॉलोअपला येतो तेव्हा सर्जन भेटतात किंवा किडनी ज्या कुठल्या त्याचे पार्टची specialist सर्जरी आहे. बरोबर. पण भूलतज्ञ कोण होते हे जनरली पडद्यामागे राहतात. Yes. तर मग आपला रोल नक्की कधी सुरू होतो आणि काय काय स्टेप्समधनं आपल्याला जावं लागतं हे थोडं आम्हाला डिटेलमध्ये तुमच्याकडनं ऐकायचं. अगदीच. सो जेव्हा एखाद्या पेशंटला शरीरात त्याच्या बिघड, फॉर एक्झाम्पल किडनी स्टोनचं आपण घेऊया, त्याच्या पोटात दुखायला लागतं. सो दॅट पेन घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जातात, तेव्हा किडनी स्टोन आहे असं डिटेक्ट होतो. नाव द सर्जन डिसाइड्स की आपल्याला हा स्टोन काढायचा आहे. तर अशा वेळेला जे ॲनेस्थेशिया लागणार आहे त्याच्यासाठी म्हणून तो ॲनेस्थेटिस्टकडे पाठवतो की ह्यांचं बॉडीची एक्झामिन करा, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन्स काय पाहिजेत ते बघा, ब्लड प्रेशर, साखर हे आहे की नाही बघा, बाकीचे काही मेडिसिन्स आहेत का नाही हे आम्ही बघतो. सो ऑल दिस प्री ॲनेस्थेशिया चेकअप म्हणतो, म्हणजे भुलेपूर्वीची तपासणी. ओके. सो बिफोर पुटिंग द पेशंट ऑन टेबल 1-2 दिवस आधी किंवा 8-10 दिवस आधी आम्ही पूर्ण त्याचं चेकिंग करतो. जसं फिजिशियन चेकिंग करतो तसं पूर्ण आधीची कंप्लीट हिस्ट्री विचारतो. म्हणजे आधी कधी भूल दिली आहे का, त्याचा काही त्रास झालेला आहे का, ब्लड प्रेशर आहे का, साखरेचा आजार आहे का, किंवा काही कुणाला पॅरालिसिसचा अटॅक येऊन झालेला असतो, हृदयाचा अटॅक येऊन झालेला असतो. तो ही कंप्लीट हिस्ट्री इन्क्लुडिंग काही ॲलर्जी आणि स्मोकिंगची हिस्ट्री, ह्या ज्या महत्त्वाची हिस्ट्री घेतो. अँड मग देन त्यांना तपासणी म्हणजे चेकिंग करतो, बी पी आहे काय, नॉर्मल आहे का सगळं. अँड देन वॉट एव्हर नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही सांगतो आणि मग त्यांना पुढचे ऑर्डर्स देऊन, म्हणजे ऑपरेशनच्या दिवशी त्यांनी काय काय करायचं आहे, कुठली औषधं घ्यायची आहेत, कुठली नाही घ्यायची आहे. आणि हे ज्या तपासणीमध्ये समजा बी पी जास्त आहे, साखर जास्त आहे, तर ती नॉर्मल आणण्यासाठी त्या त्या तज्ज्ञांकडे पाठवणं. सो वी सी टू इट दॅट बिफोर द पेशंट कम्स ऑन द टेबल जी काही बॉडीची फिजिओलॉजी बिघडलेली असेल तर ती नियर नॉर्मल आणून मग ते ऑपरेशनला आपण घेतो. सो दॅट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे फिजिओलॉजी आधी नॉर्मल काय आहे, तर तुम्हाला ते नॉर्मलपर्यंत आणायचं. आणि मग रुटीन ज्या केसेस असतात त्यात आम्ही इलेक्टिव्ह आणि इमर्जन्सी म्हणतो. इलेक्टिव्ह म्हणजे रुटीन, जे आज नाही केली उद्या केली तरी चालण्यासारखं आहे, अशांना आपण जेवढं शक्य आहे तेवढं नॉर्मलला, ऑलमोस्ट नॉर्मलपर्यंत आणतो. ह्या सगळ्या. इमर्जन्सीमध्ये थोडंसं वेगळं असतो. किती इमर्जन्सी आहे, म्हणजे अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे समजा, ते किती लवकर करायचं आहे, त्याच्यात आपण एक 6 ते 8 तास 10 तास थांबू शकतो. मग अशा वेळेला तेवढ्या वेळेतच ते फिजिओलॉजी नॉर्मलला आणायची. पण ॲट द सेम टाइम ॲक्सिडेंटची केस आहे, यू कॅनॉट वेट मोर दॅन 2 hours. मग अशा वेळेला ते चॅलेंज घेऊन, बीपी जास्त आहे ठीक आहे, विल हॅव टू मॅनेज ऑपरेटिव्हमध्ये जेव्हा ऑपरेशन असेल तेव्हा. शुगर जास्त आहे, जेवढी त्या 2 तासात 4 तासात नॉर्मलला आणून मग सर्जरीला जायचं. सो एव्हरी टाइम द चॅलेंज इज डिफरंट. करेक्ट. द मोर इट इज इमर्जन्सी द मोर चॅलेंज इट इज. तर मग आता हे तुम्ही सांगितलं ऑपरेशन टेबलवर घ्यायच्या आधीचं हे सगळं तुमचा रोल आहे की ती बॉडी नॉर्मलला आणून मग ती सर्जनच्या हवाले करून आता पुढे. बरोबर. मग आता जेव्हा ॲक्च्युअली जेव्हा सर्जन ऑपरेट करत असतात तेव्हा तुम्ही तुमचा रोल तिथे कसा चालू होतो? सो नाव सपोज द सेम पेशंट, किडनी स्टोनचा पेशंट, उद्या सर्जरी आहे, सो विल विजिट टुडे ऑल्सो. म्हणजे माझी टीम त्यांना आज पण विजिट करते आणि परत जे आपण ॲडवाईस केलेलं आहे ते परत अप टू डेट आहे का नाही, एव्हरी पॅरामीटर म्हणजे पल्स, बी पी, रेस्पिरेशन, हृदयाचे ठोके, एव्हरीथिंग इज ओके हे चेक करून त्यांनी कुठल्या गोळ्या घ्यायच्यात कुठल्या नाही हे कन्फर्म करून नेक्स्ट डे आपण त्यांना ऑपरेशनच्या आधी
प्री ऑपरेटिव्ह रूम असते तिथे परत भेटतो. परत तिथे सगळे ती जे आदल्या दिवशी चेकिंग केलेले परत थोडक्यात चेक करतो. आणि तिथे आम्ही त्यांना आत जाण्याच्या आधी, सपोज काही पेशंटना हृदयाचे ठोके वाढलेले असतात अँझायटीमुळे, मग अशांना थोडंसं आम्ही सिडेशन देऊन किंवा त्यांची अँझायटी कमी करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या औषधांनी करतो आणि मग ऑपरेशनमध्ये घेतो. किडनीच्या पेशंटला काही काही वेळेला आता भुलेचे जे प्रकार आहेत त्याप्रमाणे आपण त्यांचं प्रिपरेशन करतो, भूल देतो ती. आणि एकदा ऑपरेशन सुरू झालं की त्यांचा आमचे मॉनिटर्स असतात, त्याच्यात त्यांचे हृदयाचे ठोके, श्वास व्यवस्थित घेत आहेत का नाही, किंवा ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे, टेम्परेचर व्यवस्थित आहे का नाही, एवढंच काय शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण जे आत घेतो ते, आणि प्लस कार्बन डायऑक्साईड जे बाहेर टाकतो ते सुद्धा नॉर्मल आहे का नाही, ही बघण्याची जबाबदारी आमची असते. प्लस द पेशंट हॅज टू बी स्टँड, म्हणजे एकदम शांत, स्टिल, हालचाल करून चालणार नाही. सो 3 आम्ही हे म्हणतो 3 कॉर्नर आहेत ॲनेस्थेशियाचे, असे 3 पिलर्स म्हणू आपण, की पेशंट शांत झोपला पाहिजे, पेशंटला पेन नाही व्हायला पाहिजे आणि हालचाल नाही व्हायला पाहिजे. हा तिन्ही गोष्टींचा आम्ही बॅलन्स करतो. आणि जी बॉडीची होमिओस्टॅटिक मेकॅनिझम म्हणतो ती जेवढी नॉर्मल ठेवता येईल तेवढी, म्हणजे नॉर्मल माणूस एक्सेप्ट झोप जे काही करेल त्याचं इंटरनल मेकॅनिझम किंवा इंटरनल मशीन त्याप्रमाणे ते चालू ठेवण्याचं काम आमचं असतं, नियर नॉर्मल. राईट. आता विदाउट हिज ओन कंट्रोल. येस, ऑफकोर्स. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज, जसं तुम्ही सांगितलं की तो जिवंतपणे जे सगळं करतोय ते सगळं चालू आहे. ही इज व्हेरी मच फंक्शनल, नॉर्मल, आणि त्या स्टेटला तुम्हाला त्याला मेंटेन ठेवायचं आहे थ्रू आउट द सर्जरी. आता बोलता बोलता तुम्ही एक म्हणाला होतात की तुमचं एक काहीतरी ॲनेस्थेशियाचं स्टेशन असं काहीतरी आहे, तर ते ह्याच्यात वापरलं जातं का? ॲब्सोल्युटली. जिथे जिथे ॲनेस्थेटिस्ट असतो ना तिथे तिथे त्यांचं वर्क्स, म्हणजे ती जी स्पेस असते, म्हणून फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्टुडिओ, सो स्टुडिओला लागणाऱ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत तशाच ॲनेस्थेटिस्टना लागणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर मॉनिटर असतं, मॉनिटर म्हणजे जे हृदयाचे ठोके आणि बाकीचं पेशंटचं जे मॉनिटर करू शकेल ते सगळं, रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण, कार्डिओग्राम म्हणजे हृदयाचे ठोके, नाडीवरचं ठोके, जेवढं CO2 बाहेर येते, कार्बन डायऑक्साईड, ते त्याचं मशीन, हे सगळे एका मॉनिटरमध्ये असतं. अच्छा. प्लस जेव्हा आम्ही पूर्ण भूल देतो तर त्याच्यासाठी लागणारं मशीन, म्हणजे पूर्ण भूल म्हणजे आम्ही पेशंट झोपलेला असतो त्याचा श्वासोश्वास आमच्या ताब्यात असतं, तर तो श्वासोश्वासाचं मशीन, ते मशीन आणि त्याला लागणारे गॅसेस सगळे, म्हणजे ऑक्सिजन असतं, एअर असतं आणि काही ॲनेस्थेटिक एजंट असतात, जे वेपराईज करून आम्ही पेशंटच्या श्वासामध्ये, फुफ्फुसामध्ये सोडतो आणि त्याच्याने पुढचा ॲनेस्थेशिया मेंटेन होतो. अच्छा. सो दीज 2 आर देव माणूस. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, यांच्यावर तुम्ही एक प्रकारचे तुमचे देवदूत, श्रद्धास्थान, जे तुम्हाला ॲब्सोल्युटली, म्हणजे खंडेनवमीला आम्ही यांची पूजा करतो. क्या बात, ॲब्सोल्युटली. खरंच. हो हो. ओके. तुमचे आयुध म्हणता येतील असे. येस. ओके. त्याच्यानंतर जेव्हा पेशंट रिकव्हरी रूममध्ये जेव्हा आणला जातो, तर मला वाटतं रिकव्हरी रूममध्ये पण जवळजवळ 1-2-2.5 तास त्याला ठेवलं जातं, तर तिथेही आपला रोल कंटिन्यू राहतो. सो नाव ॲनेस्थेशियामधनं तो बाहेर आलेला असतो, म्हणजे तो जागा असतो, हालचाल असते, पण अजूनही थोड्याफार प्रमाणात ॲनेस्थेशिया आणि सर्जरी ह्या दोन्हीचं मॉनिटरिंग आपल्याला पोस्ट ऑफ रिकव्हरी असं म्हणतो आम्ही त्याला, तिथे करायला लागते. सो जे मॉनिटरिंग आम्ही आत ऑपरेशन थिएटरमध्ये करतो तेच आम्ही रिकव्हरीमध्ये पण करतो, म्हणजे हृदयाचे ठोके, श्वासोश्वास, ऑक्सिजनचं प्रमाण आणि CO2चं प्रमाण, ह्या 4ही गोष्टी, प्लस टेम्परेचर आणि युरिन आउटपुट, या 5-6 गोष्टी आम्ही तिथे पण मॉनिटर. वन्स वी सी दॅट फॉर 2 आवर्स ते एकदम व्यवस्थित मेंटेन होते, मग त्यांचं आम्ही वॉर्डात आयदर किंवा जर ICU लागत असेल तर ICUमध्ये असं शिफ्ट करतो. ओके. आता डॉक्टर, तुमच्या बोलण्यात एक पॉईंट आला होता की आता हे झालं एक सर्जरीमध्ये आपला रोल, पण अदर दॅन सर्जरी सुद्धा आपले खूप सारे रोल्स आहेत, जे मला वाटतं प्रेक्षकांना
माहीत असतील किंवा नसतील, म्हणजे मला माहीत नव्हते, तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळलं. आपल्याला असं वाटतं की भूलतज्ञ म्हणजे ऑपरेशन असताना ते येतात, ते काय आपलं सगळं नाकावर एक हे ठेवतात, भूल देतात की झालं, त्यांचा रोल संपला. पण असं नाही आहे. तुमच्याशी बोलताना Yes. कळलं की अजून पण भरपूर सारे, जसं दुर्गा देवीच्या 10 हातात 10 वेगवेगळी आयुधं आहेत, तशी मला वाटतं यू आर Absolutely. इक्विप्ड विथ सो मेनी Absolutely. अदर. Anesthetist is the only medical person, I will say, which has his presence, his or her present in every corner of the hospital. सो MRI जिथे आपण CT किंवा MRI करतो, म्हणजे CT स्कॅन करतो किंवा MRI करतो ना, त्याच्यातही एखादा, आता या सगळ्या गोष्टींसाठी पेशंट हॅज टू बी स्टँड स्टील, हालचाल Correct. करून नाही चालणार, पण प्रत्येक पेशंटला शक्य नसतं. सो तिथे आमचा रोल असा येतो की त्यांना झोपेचं औषध देणं, सो दॅट ही इज इन अ डीप स्लीप विदाउट मुवमेंट. करेक्ट. सो इट्स नॉट रिस्ट्रिक्टेड फॉर ॲडल्ट्स, म्हणजे छोट्या मुलापासून 1 दिवसांच्या बाळापासून 90, 95, 100 वर्षांच्या ह्यांच्यासाठी, व्यक्तींसाठी आपल्याला तिथे झोपेचं औषध द्यावं लागतं. इनफॅक्ट मी म्हणेन 25 ते 50-60 पर्यंत वन कॅन स्लीप, पण एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस दे हॅव दॅट क्लॉस्ट्रोफोबिक फिलिंग. सो अशा वेळेला तिथे झोपेचं औषध देणं, विच इज अवे फ्रॉम द ऑपरेशन थिएटर. राईट. सो फक्त एक ॲनेस्थेशिया टीम जाते. आमचा तो स्टुडिओ म्हटल्याप्रमाणे आमचा सेटअप तिथेही असतो. एव्हरीथिंग इज देअर अँड दॅट टीम मॅनेजेस दॅट. ओके. This is one part. Second part is ICU. So now ICU is also, I would say 60-40%, 60% managed by anesthetist. हा intensivistचा रोल असतो. So after doing post graduation for 3 years in anesthesia, they do specialization, super specialization in intensive care, ओके. critical care किंवा ICU म्हणू आपण. So after 2 years, 3 years केल्यानंतर त्यांना तो रोल तिथेही करतात ते. अच्छा. सो देअर ऑल्सो दे डू शिफ्ट ड्युटी अँड प्लस वॉट एव्हर ICUचे जे लोक असतात आणि त्यांची मॅनेजमेंट, पेशंट आणि त्यांची मॅनेजमेंट, दॅट टाईम द ॲनेस्थेटिस्ट इज देअर. आता सध्याच्या ह्याच्यातनं तिसरा अजून एंडोस्कोपी हा खूप प्रकाराने, खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याची पण. म्हणजे जे काही ज्या सर्जरीज आहेत त्या ओपन सर्जरीज न करता एंडोस्कोपिकली पण केल्या जातात. बरोबर. सो अशा वेळेला पण तिथेही भूल देणं किंवा झोपेचं औषध देणं, म्हणजे आपण म्हणतो ना दुर्मिणीपासून गॅस्ट्रोस्कोपी केली किंवा कोलोनोस्कोपी केली, अशा ठिकाणी आपल्याला भुलीची आवश्यकता लागते. सो देअर ऑल्सो वी हॅव कम्प्लीट सेटअप अँड वी डू गो देअर. तिसरं कॅथलॅब जो आहे, कॅथलॅब इन द सेन्स जिथे अँजिओग्राफी होते, अँजिओप्लास्टी होते, आणि नाव दॅट ऑल्सो हॅज प्रोग्रेस्ड अ लॉट अँड मेनी प्रोसिजर्स विच आर क्लोज्ड प्रोसिजर्स त्या अंडर ॲनेस्थेशिया केल्या जातात. सो देअर ऑल्सो वी हॅव प्रेझेन्स. क्लोज प्रोसिजर. सो आत्तापर्यंत कसं क्लोज प्रोसिजर ज्या कार्डिओलॉजिस्टच्या असायच्या, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, नाव दे ऑल्सो हॅव ॲडव्हान्स, लाईक हृदयाच्या झडपा बदलणं, ते सुद्धा शिरे वाटे ते करतात कॅथलॅबमध्ये, किंवा हृदयात जर होल असेल तर ते क्लोज करणं, हे सुद्धा आता कॅथलॅबमध्ये होऊ शकतात. तर अशा वेळेला सुद्धा ॲनेस्थेटिस्टचा तिथे रोल बऱ्यापैकी असतो, कारण जसं त्यांचा ॲडव्हान्स झालं आहे आणि त्यांची रिक्वायरमेंट फॉर अनेस्थेशिया हे सुद्धा वाढत चालली आहे. सो आमचं तिथला प्रेझेन्स आणि तिथली मॅनेजमेंट हे आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सो तिथेही आपला अनेस्थेशियाचा महत्त्वाचा रोल असतो. अपार्ट फ्रॉम दिस, नाव द न्यू ब्रांच जी आत्ता येते आहे किंवा झालेले आहेत, त्यालाही 8-10 वर्ष झालेली आहे, इज पेन फिजिशियन. ओके. सो आफ्टर डुईंग MD anesthesia of 3 years, whoever is interested in pain physician, म्हणजे पेशंटला क्रॉनिक पेन जेव्हा ट्रीट करायचा असतो, त्याच्यावर बोलेन मी, तर त्या 3 वर्षानंतर, 1 वर्ष किंवा 2 वर्षानंतरचं सुपर स्पेशलायझेशन करून मग अशा पेशंटसाठी ही ब्रांच खूप अद्यावत होत चालली आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे क्रॉनिक पेन, तर क्रॉनिक पेन म्हणजे काय, जिथे साधारणतः काही आपल्याला झालं तर ते प्रेझेंट कसं होतं, दुखण्याने प्रेझेंट होतं, म्हणजे आपल्याला पोटात दुखतंय, त्याचा पोटाचा आजार आहे, किडनी स्टोन आहे, हाताला काही सूज आली असेल तर हात दुखतो. पण समटाइम्स द पेन इज फॉर नो रिझन, ऑर द पेन इज देअर इनिशियली, आणि जो बेसिक रिझन असतो तो ट्रीट होतो, पण पेन मात्र राहतं. करेक्ट. बिकॉज ऑफ सम बॉडीज फिजिओलॉजिकल रिअरेंजमेंट. पण अशा वेळेला त्या क्रॉनिक पेनशी आयुष्यभर जगणं हे पॉसिबल नाही. करेक्ट.
सो नाव दीज पार्ट और दीज कंडिशन्स आर ट्रीटेड बाय पेन फिजिशियन. ओके. सो नागिन झाली आहे, सट्टा उमटलेला आहे नागिनीचा, करेक्ट. आगाग होतीये, त्याच्यावर औषधं घेतल्याने तो बरा होतो, पण त्याच्यानंतरचं जे पेन आहे ते खूप दुखणं असह्य असतं आणि ते कंटिन्युअस राहतो. डर्मॅटॉलॉजिस्ट वोंट बी एबल टू ट्रीट दॅट, करेक्ट. ऑर मे बी ट्रीट इन थोड्याफार प्रमाणात, पण त्याला जे काही लागतं नंतरची ट्रीटमेंट, मेडिसिन आणि काही इंजेक्शन्स, तर ते पेन फिजिशियन करतो. ओके. सो दॅट इज वन रोल. आणि अजून एक रोल सोशल रोल पण करतो. आता तुम्ही म्हटला पडद्यामागचे सूत्रधार, सो वी विश टू कम इन फ्रंट ऑफ पडदा ऑल्सो. सो सोशल अवेअरनेस अबाउट आर ॲक्टिव्हिटीज, प्लस आम्ही एक संजीवन विद्या हे आमच्या सोसायटीने, म्हणजे इंडियन सोसायटी आणि वर्ल्ड ओव्हर ॲनेस्थेशिया सोसायटीने आपल्याला संजीवन विद्या इन द सेन्स, ज्या माणसाचं हृदय थांबलेलं आहे किंवा कमकुवत आहे आणि ही इज कोलॅप्स्ड हॉस्पिटलच्या बाहेर, मग अशा पेशंटचं ब्रेनपर्यंतचं ऑक्सिजन पुरवण्याचं काम जे हृदयाचं आहे ते आर्टिफिशियल कॉम्प्रेशन देऊन, म्हणजे फारसं काही न करता हाताने दाबून ज्या प्रमाणात आपल्याला योग्यरीते करता येईल त्याचं शिक्षण आम्ही आता अवेअरनेस म्हणून देतोय. सो याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्स येईपर्यंत ब्रेनला ऑक्सिजन योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. मग ते टेक्निक कशी करायची ह्याचं आपण शिक्षण एकदम सोप्या ह्याच्यात ते आपण लेमॅन पर्सनला देतोय. सो जिथे गॅदरिंग असेल किंवा बाय रिक्वेस्ट सुद्धा नाव सोसायटी कॉल्स अस अँड वेरियस फंक्शन 26 जानेवारी और 15 ऑगस्टला आम्ही तो पण कार्यक्रम करतो ॲज अ आर नॅशनल प्रोग्रॅम म्हणून. म्हणजे मॅम हा ॲनेस्थेटिस्टचा इनिशिएटिव्ह आहे का? हा संपूर्णपणे ॲनेस्थेटिस्टचा इनिशिएटिव्ह आहे. येस. इफ यू रिमेंबर हितेंद्र महाजन, ही हॅड टू एव्हरेस्ट अँड देन लेटर ऑन ही काश्मीर टू कन्याकुमारी हे त्याने सायकलिंगने केलं. अँड वेरेवर ही स्टॉप्ड ही कंडक्टेड दिस COLS म्हणतो आम्ही, संजीवन विद्या, ओके, त्यांनी कंडक्ट केली. अच्छा. ओके मॅम, खूप ग्रेट इनिशिएटिव्ह आहे. कारण तुम्ही जसं सांगितलं की हार्ट अटॅक इटसेल्फ इज अ व्हेरी बिग शॉक, म्हणजे फॉर द पेशंट अँड फॉर द सराउंडिंग ऑल्सो. तर अशा वेळेला जर इमिजिएटली झटपट जर का काही हे मिळालं, हेल्प मिळाली, तर थोडे एक जे मिनिट असतात हातात त्याच्यात जर काय करू शकलो आणि पेशंटचा जीव वाचला तर ही खरोखर एक संजीवनीच म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही पेन मॅनेजमेंटबद्दल बोललात, तर हा एक म्हणजे मला तर हा एक मोठं रिव्हिलेशन आहे. नव्यानेच कळतंय की पेन मॅनेजमेंट असा एक सायन्स आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की अजून एक 3 वर्ष त्याच्यात स्पेशलायझेशन करून तुम्ही पेन क्लिनिक किंवा पेन स्पेशालिस्ट, पेन फिजिशियन असं एक याच्यामध्ये ब्रँच आलेली आहे. तर ह्याच्याबद्दल थोडं अजून जर उलगडून तुम्ही सांगू शकला? हो, जरूर. सो आयदर 1 year or 3 years. सो वेरियस आपण सर्टिफिकेट कोर्स करून, फेलोशिप करून किंवा 3 वर्षाचं सुपर स्पेशलायझेशन करून याची आपण प्रॅक्टिस करतो. सो हिअर वी ट्रीट द पेन विच हॅव नो रिझन. जसं म्हटल्याप्रमाणे जर नागिन झाली आणि नागिनीनंतरचं जे दुखणं आहे त्याच्यासाठी म्हणून जी औषधं किंवा औषधानंतर सुद्धा ते थांबलं नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण इंजेक्शन त्यांना देतो आणि त्याच्याने ते दुखणं थांबवतो. पण याच्यात आता ॲनेस्थेटिस्टच का? सो ॲनेस्थेटिस्ट सांगितल्याप्रमाणे त्यांना बॉडीची फिजिओलॉजी माहिती असते, प्लस जेव्हा ते ॲनेस्थेशियाचा अभ्यासक्रम करतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन त्यांना अपेक्षित असतं शिकणं आणि त्याच्यात तरबेज होणं किंवा स्पेशल होणं. तर याचाच उपयोग ते ॲज अ पेन फिजिशियन पण करू शकतात. म्हटले कुठले अवयव, कुठल्या नसा कुठून जात आहेत, त्यांचं तिथलं जागा काय आहे, त्यांना लागणारी औषधं काय आहेत, कुठलं इंजेक्शन द्यायचं आहे, याचं ज्ञान हे 3 वर्षात त्यांना भरपूर झालेलं असतं आणि प्रॅक्टिसही झालेली असते. त्यामुळे जेव्हा क्रॉनिक पेनच्या ज्या प्रोसिजर करायच्या असतात त्याला वेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन द्यावे लागतात. पण नाव सिन्स ही इज ट्रेन्ड इन टू दॅट, ही कॅन परफॉर्म दोज व्हेरी वेल. ओके. मग सोनोग्राफीच्या अंडर करतो किंवा एक्सरेमध्ये बघून करतो आपण, पण त्या अचूक ठिकाणी आपण देणं अपेक्षित आहे. आपण हर्पिसचंच परत एक्झाम्पल घेऊयात. इथे जर हर्पिसचा पट्टा उमटलेला आहे
तर ह्याला इंजेक्शन कुठलं द्यायचं, तर ते बरगडीच्या अगदी जवळ ती नस जाते ओके. आणि ती नस पकडून तिथे आम्ही इंजेक्शन देतो. तर ह्याचं ट्रेनिंग थोड्याफार प्रमाणात किंवा बऱ्यापैकी प्रमाणात ॲनेस्थेशिया करताना पण झालेला असतो. ओके. नाऊ वी हॅव टू जस्ट कोरुलेट 2 पॉइंट्स की हा इंजेक्शनचा फायदा याला. राईट. सो दॅट वे पेन फिजिशियन आणि ॲनेस्थेटिस्ट आर ॲप्ट पर्सन टू बिकम अ पेन फिजिशियन. राईट. बरोबर. कारण तुम्हाला मला वाटतं भरपूर सारं याचं प्रोसिजरल नॉलेज आधीच Procedural, yes. आलेलं असतं. बरं, आता एक थोडासा आपल्याला एक नॉर्मल जनरल माणसाला हा एक प्रश्न असतो नेहमी, जो मी विचारते, की वेगवेगळ्या टाईपचे ॲनेस्थेशिया बरोबर. असतात ते कसे असतात, म्हणजे त्याचा कुठे उपयोग होतो? बरोबर. ज्या ठिकाणाची सर्जरी असेल त्याप्रमाणे आपण ॲनेस्थेशिया चूज करतो. फॉर एक्झाम्पल, पहिला ॲनेस्थेशिया म्हणजे लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे एखाद्या छोट्या पार्टचं करायचं आहे, डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे किंवा इथे छोटी गाठ आलेली असेल तर तेवढ्यापुरतं. तर तेवढ्यापुरतंच आपण ॲनेस्थेशिया देतो. तिथे इंजेक्शन देऊन त्या त्या प्रकारचं औषध देऊन म्हणजे तेवढीच जागा बधीर होते. सो दॅट इज लोकल ॲनेस्थेशिया. सो डोळ्याचं ऑपरेशन, एखादी गाठ असेल तर त्या ह्याच्याने काढता येते. Second is regional anesthesia. Regional means one part of the body we give anesthesia to that. So in that प्रसूतीच्या वेळेला जर सिझेरियन करायचं असेल तर आपण व्हेरी कॉमन पाठीतनं जे म्हणतो Right. आपण स्पायनल अॅनेस्थेशिया, दॅट इज वन टाईप ऑफ रिजनल अॅनेस्थेशिया. किंवा फक्त हाताचं ऑपरेशन करायचं, इथे फ्रॅक्चर आहे, सो इन्स्टेड ऑफ गिव्हिंग कम्प्लीट अॅनेस्थेशिया आपण इथे इंजेक्शन देऊन फक्त हा हात बधीर करू शकतो. So that is regional anesthesia. And third type is complete general anesthesia, where complete control of your body is taken. म्हणजे पोटाचं ऑपरेशन असेल किंवा छातीचं ऑपरेशन असेल तेव्हा तो रिजनल किंवा लोकल देऊन चालत नाही. अशा वेळेला पेशंटला कम्प्लीट झोपवणं, त्याचं श्वासोश्वास ताब्यात घेणे, त्याचे हृदयाचे ठोके, श्वास आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे प्रमाण आपल्या ह्याच्यात ताब्यात घेणे आणि पेशंट पूर्ण शांतपणे झोपणे, ह्याला जनरल अॅनेस्थेशिया म्हणतात. राईट. तर मॅडम, एक आता असं विचारायचं आहे की तुम्ही आता जवळजवळ 25 वर्ष, खूप मोठा काळ आहे. तुम्ही डे इन अँड डे आउट, म्हणजे सुरुवातीच्या काळात तर तुम्ही जसं बोलता बोलता सांगितलं की नाईट शिफ्ट पण खूप करावी लागते. अशा वेळेला मला म्हणजे आय एम शुअर की फॅमिलीचा पण खूप मोठा ह्याच्यामध्ये सहभाग, सपोर्ट असणार. तर हे सगळं सांभाळून तुम्ही आत्तापर्यंत जे काय शिकलेलं आहात, तर मला वाटतं जे आपण विद्यार्थी दशेत जे शिकतो आणि आता जो अॅनेस्थेशिया आपण बघतो, त्याच्यात मला वाटतं खूप ॲडव्हान्समेंट, खूप अपडेशन झालं असेल. तर हे सगळं आपण कसं हँडल करता? सो बिकमिंग अ डॉक्टर, मेडिसिन इज इटसेल्फ अ चॅलेंज. राईट. आणि मेंटेनिंग दॅट इट्स सेकंड चॅलेंज. अँड आय वुड से थर्ड चॅलेंज इज टू अपग्रेड दॅट. करेक्ट. म्हणजे तुम्ही शिकलाय ते अप्लाय करणे, म्हणजे पहिलं शिक्षण, मग ते अप्लाय. आणि ते अप्लाय करता करता जे वॉट एव्हर न्यू इन्व्हेन्शन झालेले असतात किंवा जी नवीन प्रोग्रेस झालेली असते त्याच्यात यू बिकम प्रोफेशनल ऑर इन दॅट एक्सपर्टिझम. सो दॅट इज द थर्ड चॅलेंज. सो डेफिनेटली ही जर्नी एकट्याची नाही आहे. याच्यात आई वडिलांपासून सासू सासरे, नवरा आणि मुलं, करेक्ट. हे सगळ्यांचाच सहभाग. आय वुड से माय कम्प्लीट जे काही आत्तापर्यंत आहे ते एव्हरी वन हॅज इक्वल कॉन्ट्रीब्युशन. माझ्या इतकंच त्यांचंही आहे. सो वन चॅलेंज दॅट वी फेस इज एव्हरीथिंग कमिंग न्यू एव्हरी 4-6 months 1 year. तो हा चॅलेंज मेंटेन म्हणजे त्याचं अभ्यास करणं आणि ते अप्लाय करणं लाईव्ह माणसावर, म्हणजे Correct. एखाद्या पेशंटवर. सो इट्स व्हेरी मच चॅलेंजिंग. आणि टू गेट टू दॅट लेवल की तुम्ही सेफली त्यांना ती प्रॅक्टिस करू शका एखाद्या पेशंटबद्दलवर. तर वी रीड अ लॉट. जे रिसर्च पेपर येत असतात त्याचं अभ्यास करणं. म्हणजे माझी मुलगी अजूनही म्हणते, आई तू अजूनही अभ्यासच करतेस का? बरोबर. सो ते प्लस वी गो टू व्हेरियस कॉन्फरन्सेस अँड वर्कशॉप्स जिथे आम्ही या गोष्टी शिकतो. मग आल्यावर प्रॅक्टिस करणे रादर दॅन डायरेक्टली अप्लाइंग टू द पेशंट. सो फॉर एक्झाम्पल, आता सुरुवातीच्या काळात मी जे रिजनल म्हटलं, रिजनल अॅनेस्थेशिया, सो वी यूज टू गिव्ह, म्हणजे इथे इंजेक्शन देतो आणि तिथे आपण नसा पकडतो. आता आधीच्या काळात आम्हाला ते काय म्हणतो आपण, शरीरातला आत कुठे कुठली नस आहे हे MBBSच्या पहिल्या वर्षापासून माहिती असतं. सो आम्ही तिथे इंजेक्शन देतो.
नाव दिस लास्ट 8 to 10 years पासून जसं रेडिओलॉजी सोनोग्राफीचा उपयोग करून आतल्या अवयवांना काय झालंय हे बघू शकतात, तसंच अॅनेस्थेटिस्ट सुद्धा ती नस एक्झॅक्टली कुठे आहे हे ती पकडतात रेडिओग्राफी सोनोग्राफीमध्ये आणि मग तिथे इंजेक्शन देतात. ओके. सो द प्रिसिजन फ्रॉम दोज डेज टू दीज डेज हॅज अचीव्ड, म्हणजे खूप छान प्रकारे अचीव्ह होतो आणि त्याच्यामुळेच कॉम्प्लिकेशन्स कमी, पेशंटला त्रास कमी. पण टू अचीव्ह दॅट, सो मागच्या 20-25 वर्षात जे काही नवीन आलेलं आहे, सो दॅट प्रॅक्टिस, लर्न, प्रॅक्टिस अँड अप्लाय. राईट. आणि मॅम तुमचा जसं आता तुम्ही एक टीचरच्या पण रोलमध्ये हो. आहात, जसं तुम्ही आता HOD आहात ॲनेस्थेशिया डिपार्टमेंटच्या, तर मला वाटतं नुसतंच लर्न, प्रॅक्टिस, अप्लाय अँड टीच म्हणजे ॲब्सोल्युटली. मला वाटतं जेव्हा तुम्ही काय शिकवता तेव्हा आधी तुम्ही त्याच्यात Yes. नियर परफेक्शन म्हणजे ॲब्सोल्यूट परफेक्शन पाहिजे, तेव्हा मला वाटतं. तर हा पण ही यू आर वेअरिंग दिस ॲडिशनल हॅट. हो. आणि दिस इज अ ॲडिशनल ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी असं मी म्हणेन, कारण ह्या 3 वर्षात त्यांच्याकडनं ते करून घेणं, बिकॉज दीज आर फ्युचर ॲनेस्थेटिस्ट ट्रू. आणि ते सोसायटीमध्ये जाणार आहेत अँड दे आर गोइंग टू गिव्ह ॲनेस्थेशिया. सो ही ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स रिअली जबाबदारीचं काम आहे. राईट. प्लस आय ऑल्सो सी द ऑपरेशन थिएटर्स ऑल्सो, म्हणजे जे काही 15 थिएटर्स आमच्याकडे आहेत आणि 15 थिएटर्स आहेत. हो 15 थिएटर्स आहेत आणि प्लस हे जे मी म्हटलं ना MRI आणि हे याचं जे कंट्रोल आहे त्यालाही तेही करायला लागतं, म्हणजे पीपल मॅनेजमेंट टू इक्विपमेंट मॅनेजमेंट टू ॲडजस्टिंग द केसेस, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं ही बऱ्यापैकी करायला पण एक लागतं. रोल म्हणजे खरोखरच मॅम तुमचे 10 हात मी व्हिज्युअलाइज करू शकते. 10 हात आणि 10 अँड फॅमिली इज नेव्हर लेफ्ट बिहाइंड. ॲब्सोल्युटली. तर मॅम एक म्हणजे हा प्रश्न विचारायचा मोह मला आवरत नाही की इतक्या सगळ्या कॉम्प्लेक्स केसेस तुम्ही हँडल केल्या आहेत, तर अशी एखादी केस तुम्हाला आठवते का की खूप टफ होती, किंवा आता जसं तुम्ही सांगितलं ॲक्सिडेंटच्या केसेस असतात, काही काही सर्जरीज प्री प्लॅन्ड असतात, काही इमर्जन्सी असतात, छोटी बाळं असतील, काय म्हणजे एनीबडी कुड बी अ पेशंट इन फ्रंट ऑफ यू. तर अशी एखादी केस की जी तुम्हाला खूप काही शिकवून गेली किंवा लक्षात राहिली, अशी एखादी केस? देर आर सो मेनी, म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा माझ्या असं समोर पिक्चर आला तर ही काही. पण वन केस आय डू रिमेंबर की इट वॉज नॉट ॲनेस्थेशिया पर से, पण कोविडमध्ये जेव्हा सगळे हॉस्पिटल ICU मध्ये कन्वर्ट होत होते आणि काही काही हॉस्पिटल वॉर्डमध्ये ॲडमिशन्स देतात, तर भारती वॉज वन ऑफ द फर्स्ट हॉस्पिटल टू कन्वर्ट फॉर कोविड पेशंट्स. ओके. So we took that risk and one of our sister was admitted first and she went home very happily. तर अशा वेळेला जी आम्हालाही तिथे ड्युटी करायला लागली ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे ICUसाठी, बिकॉज ॲनेस्थेटिस्ट आर मोर ऑर लेस ट्रेन्ड इन टू दॅट, म्हणून म्हटलं ना. तर अशा वेळेला एक मला आजोबा आठवत आहेत, अगदी आर्मी जनरल होते, रिटायर्ड, 82 years, अँड ही वॉज ॲडमिटेड फॉर कोविड. तर कोविडमध्ये तुम्हाला माहीतच आहे ना, बाहेरचा आत येऊ शकतो, म्हणजे श्वास सुद्धा बाहेर आत होऊ शकत नाही. अशा वेळेला मग जे आतले पेशंट, आणि फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली माझा जो ICU होता दोज वर फुल ऑफ म्हणजे सिनियर सिनियर्स. तर हे आजोबा समहाऊ आय गॉट अटॅच्ड, म्हणजे त्यांचं एक सगळं, ही वॉज व्हेरी अडामंट आणि आर्मीचे असल्यामुळे ही वॉज व्हॉट एव्हर इज हॅपनिंग बेटा, मला तू एक्स्ट्राचं काही करू नको, यू गिव्ह मी सपोर्ट, म्हणजे ऑक्सिजन दे, सगळं दे, पण अननेसेसरी माझं लाईफ वाढवू नको. आणि वॉज सो अडॅमंट, म्हणजे एकदम स्ट्रॉंग, शेवटपर्यंत फार जी नेसेसरी आहे तीच हेल्प घेणार, किंवा स्वतःचं उठून बसणार, मला नको, आय कॅन, आय विल. त्यांचे पुत्र होते ते अमेरिकेला होते, मग अशा वेळेला त्यांचं ते इमोशनल टर्मॉईल, दो ही वॉज नॉट एबल टू एक्सप्रेस, नॉट एक्सप्रेसिंग, त्यांना फोन लावून देणे, तिथे व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी, प्लस त्यांच्या शंका, म्हणजे मुलाच्या शंका असतील, डेली रिपोर्टिंग, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इट वॉज रिअली इमोशनली ड्रेनिंग ऑल्सो अँड चॅलेंजिंग ऑल्सो. म्हणजे एक जिद्द असायची की नाही, त्यांना आपण बरं करून पाठवायचं आहे, आणि ॲट द सेम टाइम वी वेअर द फॅमिली फॉर देम. राईट. सो ह्या सगळा, म्हणजे वी हॅड 8 to 10 hours ड्युटी. सो ती ड्युटी करून नेक्स्ट डे जाईपर्यंत अजून कोणीतरी ती करते. सो नेक्स्ट डे त्यांचं तोंड आपल्याला भेटायला मिळणार आहे की नाही, हा पण एक अँझायटीनं रात्रभर असायची.
बरोबर. सो दॅट वॉज कारण रिअली, आय तो स्टील रिमेंबर दॅट आजोबा, म्हणजे तो त्यांचा काळच चेहरा, ती तसा बेड. होता की ॲब्सोल्युटली. व्हेरी हो. अनप्रेडिक्टेबल. म्हणजे आज पेशंट आहे पण उद्या येस. असणार की नाही हे. अशा आजीज पण होत्या भरपूर. हम्म. दॅट वॉज रिअली, आणि तो काळ आठवणीत राहिला. म्हणजे कोविड मधली आमची ड्युटी जी होती आयसीयू मधली, असे बरेच पेशंट आठवणीत राहिलेले आहेत. सो राईट. मॅम, तुम्ही बोलता बोलता अजून एक केस बद्दल बोलला होतात की एक किडनी ट्रान्सप्लांटचा एक केस होती. राईट. तिथे डोनर आणि Yes. रिसिव्हर मध्ये आई आणि मुलगा. हो. सो इट्स अगेन इमोशनल चॅलेंज दॅट टाइम, की हम्म. आई आपल्या मुलासाठी किडनी देते. सो अशा वेळेला त्या पेशंटला, म्हणजे आईंना किंवा डोनरला आपण म्हणूयात, की जे इमोशनल सपोर्ट लागतो, आता ही पूर्ण टीम इन्व्हॉल्व असते. सोशल वर्कर पासून सर्जन पर्यंत, नेफ्रोलॉजिस्ट असतात, जे आर्टरीज आपल्याला जोडायच्या असतात, नसा ज्या जोडायच्या असतात त्याचे स्पेशालिस्ट असतात. सो ऑलमोस्ट 5-6 पीपलची ती टीम असेल डिपार्टमेंटची. मग अशा वेळेला वेन द डोनर कम्स टू द हॉस्पिटल, जेव्हा हे डिसाईड होतं, तेव्हापासून आमचं त्याच्याबरोबर संभाषण, त्यांना कॉन्फिडन्स देणं, त्यांना रिलॅक्स करणं, आणि त्यांच्या जर्नीमध्ये जसे हे बाकीचे इन्वॉल्ड असतात तेवढेच ॲनेस्थेटिस्ट पण इन्वॉल्ड असतात. सो फॉर डोनर इट इज मोर ऑफ अ इमोशनल सपोर्ट, ते फिट असतात तशी. पण ॲट द सेम टाइम रेसिपियंट इज द रिअल चॅलेंज फॉर अस. कारण बिकॉज ऑफ द किडनी फेल्युअर, दॅट हॅज द होल इफेक्ट ऑन होल बॉडी. ब्लड प्रेशर, क्षाराचं प्रमाण, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण, पाणी साचलं, कारण ते डायलिसिसवर असतात, वेन्स नाही सापडणं, म्हणजे आय व्ही आपल्याला इंट्राव्हिनस लाईन जे म्हणतो ना, ते पण सापडणार नाही. सो दॅट केस इज रिअल चॅलेंज फॉर अस. सो ॲट द सेम टाइम ती किडनी तिथे सर्वाईव्ह व्हायला पाहिजे. राईट. सो लाईक सर्जन, लाईक नेफ्रोलॉजिस्ट आणि जे बाकीचे टीम असते, ॲनेस्थेटिस्ट हॅज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले वेन द पेशंट इज अंडरगोईंग सर्जरी. आणि ती सर्जरी साधारण एक 3 ते 4 तास चालते. सो दॅट इज टू मेंटेन. एखाद्या नॉर्मल माणसामध्ये त्याचा अपेंडिक्स फक्त खराब झालेला आहे, आणि एखाद्या किडनीच्या पेशंटमध्ये जी होमिओस्टॅसिस मेकॅनिझम मेंटेन करणं, इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब. तर मॅम, एक मला थोडंसं एक नवीन तुमच्याकडनं आज एक टर्म कळली किंवा एक शोध लागला असं आपण म्हणू शकतो की पेन फिजिशियन असा एक फिजिशियन आहे. जसं आपण म्हणतो की एक MD मेडिसिन आहे, जनरल प्रॅक्टिशनर किंवा हार्ट स्पेशालिस्ट, ॲनेस्थेटिस्ट, तसा एक पेन फिजिशियन. तर हे यांचा रोल जनरली आपल्या लाईफमध्ये कशा प्रकारे आहे? ॲब्सोल्युटली. खूप चांगला प्रश्न आहे तो, कारण या विषयावर माहिती सध्या कळतीये, पण तेवढी पाहिजे ते म्हणावं तेवढं नाहीये. सो व्हॉट पेन फिजिशियन डज, की एखादं दुखणं आपलं आहे, आणि ते ट्रीट नाही करू शकत आहे, किंवा त्याला काही कारण नाहीये, काही बॉडीमध्ये बिघाड आहे म्हणून झालेलं आहे असं नाही, किंवा बिघाड आहे आणि पेन आहे, पण पेनवर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. तर हर्पीसचं जसं उदाहरण दिलं, किंवा ट्रायजिमिनल न्यूराल्जिया, म्हणजे सलमान खानला जे इथे करंट येणं, किंवा डोकं दुखत राहणं. तर अशा वेळेला पेन फिजिशियन त्यावेळीची वेगवेगळी औषधं देऊन, म्हणजे कुठल्या प्रकारचं पेन आहे, 3-4 प्रकार ते बघून, ती जागा चेक करून त्याच्यावर औषधं देणार, गोळ्या म्हणजे मेडिसिन्स, ओरल मेडिसिन्स. आणि इफ दॅट इज नॉट सफाईस, देन वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅक पेन, स्लिप डिस्क आपण ऐकतो, सायाटिका ऐकतो. तर प्रत्येक सायाटिकाला ऑपरेशन करण्याची गरज नसते. सो काही सायाटिका वी कॅन ट्रीट लाईक मेडिसिन्स, किंवा जी नस दबलेली असते बिकॉज ऑफ द डिस्क, तिथे आपण औषध सोडतो, विच वी डू अंडर सोनोग्राफी किंवा एक्सरेमध्ये बघून. ओके. आणि प्रिसाइजली त्या ठिकाणी, म्हणजे व्हॉट एव्हर ओरल मेडिकेशन्स घेऊ आणि शरीरावर परिणाम होतील ते न करता प्रिसाइजली त्या नर्वच्या ठिकाणी देणं, हे इट्स अ स्पेशालिटी, किंवा ते पेन फिजिशियन ते करतात. म्हणजे मॅम, एखादा डॉक्टर ॲज अ पेन स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकतो. येस. सेकंड म्हणजे आता सर्जरी झालेली आहे, व्हॉट एव्हर जी काही पॅथॉलॉजी होती, जे काही बिघाड होतं ते निघालेलं आहे, पण ऑपरेशन नंतर लगेच तर पेन थांबत नाही. भूल उतरलेली आहे पण पेन सुरू राहतं. आजार गेलेला आहे पण पुढचे 3-4 दिवस गुडघे रिप्लेसमेंट किंवा पोटाची सर्जरी
अशा वेळेला ती पोस्ट ऑपरेटिव्ह अक्यूट पेन सर्व्हिसेस ही पण ॲनेस्थेटिस्ट आणि पेन फिजिशियन असं दोघंही देतात. सो ती पूर्ण 48 तास ते 72 तास पेशंटचं जेवढं पेन कमी करता येईल तेवढं कमी करणं हे एक पेन फिजिशियन करतात. आणि हे पेन फिजिशियन आता जसं फिजिशियनचं क्लिनिक असतं किंवा सर्जनचं क्लिनिक असतं तसं हे पेन फिजिशियनसुद्धा क्लिनिक असतं त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर पुणे. वी आर 50 people, around 50 to 60 people, those run pain clinics. So either private pain clinic or big hospitals like I do in my hospital. So we do that pain service. म्हणजे तुम्ही बोलता बोलता एकदा म्हणाला होतात की जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला एकदम सांगतो की मैं तुमको कल खड़ा कर दूंगा, पण ते करण्यामागे बरोबर जे पेन मॅनेजमेंट जी आहे येस त्याच्यात मला वाटतं तुमचा रोल खूप महत्वाचा सो नाऊ इफ वी टॉक फॉर नी रिप्लेसमेंट, सो प्रत्येक गुडघा दुखणारा त्याला नी रिप्लेसमेंटची गरज नसते. ते स्टेजेस असतात. ते इनिशियल स्टेजेसला पेन फिजिशियन कॅन हॅव अ व्हेरी गुड रोल. वेगळे इंजेक्शन्स आणि शरीरातल्या काही पेशा काढून तिथे आपण घातलं तर जी गुडघ्याची झीज आहे ती आपल्याला बऱ्याच प्रमाणात पुढे ढकलता येते किंवा नी रिप्लेसमेंट तेव्हाच्या तेव्हा टाळता पण येते. सो इनिशियल फेजला जेव्हा नी रिप्लेसमेंट इज नॉट द ऑल्टरनेटिव्ह किंवा नॉट द ट्रीटमेंट तेव्हा आपण ते वेगवेगळे इंजेक्शन्स अँड मेडिसिनने ते पेन कंट्रोल अँड पेशंटचं डे टू डे लाईफ कसं सुसह्य होईल हे बघतो. लेटर ऑन जेव्हा ग्रेड 4 असेल तेव्हा आपण रिप्लेसमेंट हेच इंडिकेटेड असतं, पण इनिशियल फेजला इट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. किंवा डायबिटीसमध्ये सांधा अखडून जाणं. सो इन दॅट केस ऑल्सो वी कांट रिप्लेस. पेन किलर्स खाऊनही होणार नाही. अशा वेळेला त्या जॉईंटची वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करायला लागते बाय मेडिसिन्स अँड इंजेक्शन्स. सो दीज वी ऑल डू. ओके मॅम, तुमच्या बोलण्यात मगाशी जे सोशल इनिशिएटिव्हबद्दल तुम्ही बोललात तर तसं अजून काही सोशल इनिशिएटिव्ह स्पेशली फ्रॉम ॲनेस्थेटिस्ट या कम्युनिटीकडनं असे काही तुम्ही घेताय का? सो फर्स्ट आम्ही म्हटलं आमचं नॅशनल जी ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज संजीवन विद्या. जेवढी शक्य आहे तेवढी म्हणजे एव्हरी ले पर्सन म्हणजे एव्हरी पर्सन शुड नो दॅट हा आमचा मोटो आहे. त्याचप्रमाणे आता ॲनेस्थेशियाबद्दल पण लोकांना आता थँक्स टू यू तुमच्यानुसार पण बऱ्याच लोकांना कळेल. प्लस आम्ही सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अवेअरनेस म्हणजे गणेशोत्सवामध्ये स्किट प्ले करून किंवा वेर द पब्लिक इज देअर वी गो अँड गिव्ह सम माहितीचं काही लेक्चर देतो असं किंवा पेनबद्दल माहिती देतो. सो मंदिरात जाऊन किंवा जिथे गॅदरिंग असेल 26 जानेवारी 15 असे जे बिग डे मोठे नॅशनल डेज असतात त्यांना आम्ही तिथे जाऊन मग व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन त्या रिलेटेड असतो ते आपण पब्लिकला देतो. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन वेन एव्हर सच ॲक्टिव्हिटीज डन प्लीज लिसन टू देम. तर डॉक्टरांचा रोल हा खरोखर एका देवदूतासारखा आहे. जसं तुम्ही सांगितलं की रथाचे सारथी म्हणजे रथामध्ये तर वेगवेगळे डॉक्टर बसलेले आहेत, पण तो रथ जो सारथ्य करतोय तो तुम्ही करताय आणि हा खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही पेशंटचा श्वास आपल्या ताब्यात घेता, म्हणजे ॲज गुड ॲज पेशंटला तुम्ही तिकडे जिवंत ठेवलेलं आहे विथ ऑल द व्हायटल पॅरामीटर्स रनिंग प्रॉपरली. आणि अशीही कधी वेळ येत असेल की एखादा ॲनेस्थेशिया दिला आहे पण त्याच्यानंतरसुद्धा काही व्हायटल पॅरामीटर्समध्ये गडबड झाली तर त्यावेळेला डोकं शांत ठेवून आपलं जे काय नॉलेज आपण घेतलेलं आहे, नॉलेज म्हणण्यापेक्षा आउट ऑफ एक्सपिरियन्स आपण जे काय शिकलेलो आहोत ते सगळं त्या क्षणी वापरून आणि शांत डोक्याने अजिबात कुठेही गडबड न करता परत त्या ॲबनॉर्मल झालेलं नॉर्मलवर आणून आपलं काम पुढे चालू राहिलं पाहिजे. सारथ्याचं रोल तेच असतं ना. सो तो रथ अशा ठिकाणी नेऊन ठेवतो की शत्रूला तुम्ही नाही टार्गेट व्हायला पाहिजे पण यू कॅन टार्गेट शत्रू. करेक्ट. आणि थोडंसं जर का रथ कुठे रस्त्यावरनं बाजूला गेला तर परत तो रस्त्यावरून आणून त्याचं सारथ्य करून पुढे न्यायचं. हा अतिशय एक महत्त्वाचा रोल तुम्ही सगळे पार पाडताय. तर मॅम, हे आमच्या चॅनलतर्फे एक छोटीशी भेट आपल्यासाठी आहे. तर हा
थँक्यू अं, थँक्यू सो मच. एक छोटासा मेमेंटो आहे. छान. तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवून आमची आठवण तुम्हाला येत राहील जरूर. या पॉडकास्टची. तर मला वाटतं मित्र हो, आज आपण इथेच थांबूया. आजच्या एपिसोडमध्ये थोडस थांबू तुम्हाला. येस. अजून एक 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात, की एक म्हणजे वेदना विरहित प्रसूती, लेबर अॅनाल्जेसिया म्हणतो. तर त्याच्यातही अॅनेस्थेटिस्टचा सहभाग असतो. प्रसूती वेदना ह्या मरणांत वेदना असतात, हे आपल्याला अनुभवाने माहितीच आहे. हो. पण अशा वेळेला आम्ही एक प्रकारचं पाठीमध्ये इंजेक्शन देऊन त्या पेशंटच्या म्हणजे त्या आईच्या वेदना ऑलमोस्ट 90 to 95% कमी करतो. ओके. आणि त्याला लेबर अॅनाल्जेसिया म्हणतात. सो शी कॅन डिलिव्हर नॉर्मली विदाउट पेन. ओके. म्हणजे हा जो सुखद अनुभव असतो, शी कॅन जन्माचं नॉर्मली. शी कॅन वॉक विथ दॅट अॅनाल्जेसिया, म्हणजे जे पेनलेस लेबर म्हणतो आपण त्याला. राईट. सो शी कॅन वॉक विथ दॅट अँड गेट डिलिव्हर्ड. म्हणजे सिझेरियन नाही. नाही, सिझेरियन नाही, नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरी विदाउट पेन, पेनलेस डिलिव्हरी. ओके. So this is with modern anesthesia we are able to achieve, because the medicines जे आम्ही वापरतो ड्रग्स ते इतके अद्यावत झालेले आहेत दॅट पेशंटचं फक्त पेन जाईल पण त्याची ताकद मोटर म्हणजे आम्ही जे हालचाल म्हणतो ती नॉर्मल राहते. म्हणजे जे पुश करायची जी एक Yes. ऍक्शन ताकद आहे, लागते त्याला, ताकद आहे पॉवर ती लागते, राहील. ती राहते. पण त्याच्याबरोबर ज्या वेदना असतात त्या मात्र त्याच्यातनं तिची सुटका होते आणि Yes. एक नॉर्मल डिलिव्हरी करायचं जे एक आपलं एक समाधान आहे समाधान, ते yes. पण त्या आईला मिळेल. Yes. ओके. दुसरं मला एक थोडंसं गैरसमजुतीबद्दल बोलायचं होतं, अॅनेस्थेटिस बद्दल किंवा ऑपरेशनच्या दरम्यान जे भुलीचे वाईट इफेक्ट किंवा साईड इफेक्ट अशावर खूप चर्चा होते जेव्हा केव्हा होतात तेव्हा. त्याच्या मागचं ॲक्च्युअल कारण न जाणता. सो ॲनेस्थेटिस्टची जेवढी एथिकल प्रॅक्टिस आहे ना, म्हणजे त्यांचं प्रमाण इकडचं तिकडे झालं तर ही विल बॅलन्सिंग ॲक्ट असल्यामुळे ही विल हॅव अ व्हेरी बॅड इफेक्ट ऑन द पेशंट. पण कितीही आपण काही वेळेला असं होतं, कितीही प्रयत्न केला किंवा कितीही आपण विथ द सेम ह्याच्याने आपण अॅनेस्थेशिया दिला पण पेशंट्स रिॲक्शन और पेशंट्स रिस्पॉन्स टू दॅट टाईप ऑफ अॅनेस्थेशिया, टू दॅट टाईप ऑफ ड्रग्ज हे बऱ्याचदा वेगळं होतं. राईट. विच इज नॉट नोन आधी, म्हणजे प्रायर आपल्याला कळणारच नाही. अशा वेळेला ते भुलीचं कारण आहे किंवा भुलेमुळे झालंय हे लोकांनी गैरसमजूत करून घेऊ नये. इट्स अ पेशंट्स बॉडीज रिस्पॉन्स टू दॅट टाईप ऑफ अॅनेस्थेशिया और ड्रग. म्हणजे ॲलर्जी असणे आपण विचारतो, पण जर औषध गेलंच नसेल बॉडीमध्ये तर त्याची ॲलर्जी आधी माहीत असण्याचं कारणच नाही. करेक्ट. सो जे काही अँटीबायोटिक देतो त्याची ॲलर्जी असू शकते किंवा जे काही ड्रग देतो आपण त्याचा विपरीत परिणाम अननोईंगली होऊ शकतो बॉडीवर. अशा वेळेला द ॲनेस्थेटिस्ट डू देअर काय म्हणतो अगदी शर्तीचे प्रयत्न की परत ते नॉर्मलला आणणे. पण ॲट टाइम्स विथ ॲनेस्थेटिस्ट बॅड लक आणि पेशंट्स बॅड लक इट मे नॉट टर्न इन अ गुड वे. राईट. म्हणजे दरवेळेला ॲनेस्थेटिस्टचाच दोष आहे किंवा त्यांनाच पिनपॉईंट करणं हे चुकीचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की आधीचं सुद्धा म्हणजे ॲलर्जी असू शकते किंवा जसं आपण आत्तापर्यंत जे पाहिलं की इमर्जन्सीमध्ये काहीही होऊ शकतं. भीतीमुळे BP लो झालं, हाय झालं, त्याचा विपरीत परिणाम कुठे झाला, कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. त्यामुळे डायरेक्टली पिनपॉईंट करणं हे चुकीचं आहे. मी माझे जे स्टुडंट पास होतात ना त्यांनाही म्हणते, हे 3 वर्षाची परीक्षा देऊन तुम्ही पास झालाय, दिस इज जस्ट 20-30%. एव्हरी पेशंट इज अ टीचर फॉर यू. म्हणजे प्रत्येक पेशंट हा वेगळा आणि प्रत्येक पेशंटकडनं तुम्ही काहीतरी शिकाल. तर मित्र हो, आजच्या ह्या एपिसोडमध्ये अतिशय महत्त्वाच्या एपिसोडमध्ये आपण ॲनेस्थेशिया, ॲनेस्थेटिस्ट, पेन मॅनेजमेंट आणि अशा वेगवेगळ्या रोल्सबद्दल, ॲनेस्थेटिस्टच्या रोलबद्दल आज आपण भरपूर काही शिकलो. पुढच्या वेळेला जेव्हा कधी हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येईल, ती कोणावर येऊ नये असंच आपण म्हणू. पण काही जीवनावश्यक ऑपरेशन जर एखादं करावं लागलं तर पुढच्या वेळेला मला वाटतं आपण आपले जे सर्जन आहेत, जे कोणी सर्जन असतील किंवा जे मेन डॉक्टर असतील
त्यांच्याबरोबर त्या ऑपरेशनमध्ये जे कोणी ॲनेस्थेटिस्ट असतील त्यांचाही जरूर विचार करू असं मला वाटतं. हा एपिसोड पाहिल्यानंतर ॲटलिस्ट मी तर करीन. याच्या पुढे जर का अशी कधी वेळ आली तर जाणीवपूर्वक ॲनेस्थेटिस्टचे सुद्धा आभार मानू आपण नक्कीच. आणि मला वाटतं ह्या एपिसोडनंतर जे कोणी हे एपिसोड पाहत असतील त्यांनाही भरपूर सारं यातनं नॉलेज मिळालं असेल. डॉक्टर, तुमचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोलाची माहिती दिली आणि जे काय आमचे समज गैरसमज दूर केले, खूप सारी माहिती आम्हाला मिळाली. तर मित्रांनो, एपिसोड जर का आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अजून वेगवेगळ्या प्रकारचे एपिसोड्स, वेगळ्या विषयावरचे एपिसोड तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टॉपिकसुद्धा लिहू शकता. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हा एपिसोड आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जरूर पोचवा. धन्यवाद आणि लवकरच पुन्हा भेटू. माझ्यातर्फेही चर्चेस कारण की ह्या पूर्ण टीमचं खूप खूप आभार. माझे मनोगत, माझ्या पूर्ण अॅनेस्थेशिया सोसायटीबद्दल खूप धन्यवाद. कारण माझ्या भावना त्यांच्या मी तुमच्यापर्यंत पोचवू शकले. आणि नक्की पुढच्या वेळेला सर्जनचं नाव विचाराल, तसंच ॲनेस्थेटिस्ट कोण आहे किंवा भूलतज्ञ तुमचा कोण आहे याचं नक्की माहिती घ्या, नाव विचारा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.